वरती हा बघ, हा बघ फुल. हा मी काढतो. इकडं आहे, तिकडं नव. हा झाड तोडू नको हा, फुलानं चांगलं आहे आपल्या दोन्ही झाडं. चिंदान माझ्या लावला नाही, चिंदान माझ्या बहिणी बाळाने लावला नाही. बहिणीला लावलं नाही तर देवाला फुलं चांगली जातात बघ. माझ्या बाळाने हा पण झाड माझ्या बाळानेच लावला नाही हो, फुलाचा. फुलाची झाडं भरपूर लावलं नाही तिने. ते तो जास्त. अजून काय हवाय काय? अजून काय हवाय? नको काय एक काडी लावू तेव्हा होईल. कसं दिवस फिरलेत माणसाचं, फिरले माणसांचे. लोकांनी निसर्गाला फिरवलं, आता निसर्ग आपल्याला फिरवल. पहिल्याच वर्षी झालाय असा पावसाचा पाण्याचा सगळा उलटा पालटा बदलल. माणसं ह्याचा निसर्गाचा ऱ्हास करायचा थांबवतील तेव्हा बदलल. आपण आता काय आणायला चाललं? गोयला. गोयला आणू. आपण खाताव ना, हा ते गिरतो लागतो, काम केल्यावर गिरतो. मग रोज रोज जास्त नाही केला काम तरी चालेल, पण पोटात होतं. माणसानं 7-8 तास तरी इमानदारीने काम करावं. हा आंबा कधी पण पडला बघ. काय झालाय तो, गुफा झाली खाली. आपला रानातला पाडा होता ना, आता नाही येतो तो. इथं माती काढायचा आणि मग वरती जायचा. मला अजून आठवतंय. हो, ते पप्पांनी देवाला सोडली नाही तर देवानं सगळं गायब केलं का काय त्याची आहे. हो, जरा पण नाही कसला एक हड्डी नाही कसली कुठे दिसली एवढ्या रानात. पण माझी मम्मी अशी इच्छा आहे की तसाच पाडा देवानं आपल्याला आपल्या वाड्यात द्यावा. बरे तो नांगराला चालला नाही तरी चालेल, पण त्याच्यासारखा असावा. कारण तो आपल्या गुरांची गुरांची रक्षण करतो. दूध गाईंचं दूध. धाबा काय नाही, दमबीम नाही. तो असा आहे गावाकडं. भारगीची भाजी बघ ना. हा, भारगीची भाजी हो चांगले आहे. कवळी कवळी किती शिजवून ठेव, 2 टोप शिजवलेले आहे. जाऊ दे, आता ती जरा मोठी होती, कोणतरी लोकांना पण खाऊ दे. चले भारी आहे ही बघ, बारगीची भाजी. तू जाशील ना ती ती पुण्याला? ती पानं आहेत ती. गाडी कुठे नाही काढू काय? नको, राहू दे, राहू दे. जाताना घेऊ का? येताना काढू. चल, लोकांना नेले तर नेऊ दे. लोकांच्या पण पोटात, लोकांना पण खाऊ दे. आडवा ऊन बघ काय लागते. हो, हे महिना सगळा ऊन लागते तर हात लावून कसं ऊन लागतं. मग या लावणीच्या वेळेस असा ऊन लागतोय, पाऊस नाही काय नाही. पहिली तुळशीची लग्न झाल्याशिवाय लग्न होत नव्हती, हा, आणि आता पाऊस असला तरी लग्नच. सारे पाऊस लागणार. हो, महिना लागचा. आता काय नाही, आता काय श्रावण भाद्रपद लग्नच. लग्नच चालू आहे. पहिल्या जुन्या लोकांनी रीती परंपरा आखून दिली नव्हत्या. काढूया काय? त्याचं पालन नाही करत. पाला कधी कधी खाते आणि चल घ्या फाटे आणू. नंतर पाला काढायचा. हो, पाला तसा आहे ना वाड्यात. नाही, मग खाल्ला दिनात. आवाज येतोय, आवाज देऊ काय पप्पा ना? कुठं जाऊ वर बंद केली नाही ना आपला अशी ना.
आसट आसट कसा पिंपळासारखाच आहे ना झाड. गारवा कसा आहे खाली. पहिल्याच्या जुनी रूढी परंपरा होत्या ते त्या परंपरा लोक आता पाळायला मागत नाहीत. ज्या आपल्या इकडच्या कुलस्वामी देवता वगैरे आहेत त्यांच्या परंपरा होत्या त्या कोण पाळायला मागत नाही. म्हणजे ज्याने आपल्याला मोठी केली त्यांचंच आपण काय पालन बिलन करत नाही. त्यामुळं असे दिवस आता निसर्गाने उलटे फिरवलेत माणसांचे. माणूस अन्नाशिवाय बरेच दिवस हा हो नाही ते पाणी मस्त. माणूस अन्नाशिवाय राहू शकतो बरेच दिवस पण पाण्याशिवाय राहू नाही शकत. ना सगळ्यात महत्वाची गोष्ट पाणी आहे माणसाला जीवन जगण्यासाठी. गारगार पाणी आहे ना. तो पाणी घेऊन पी पाशात नाही पिता येत नसेल तर. मस्त आहे गारगार पाणी. चुलीसाठी फाटेत आपल्याला चांगला सदा याच्या नायलनच्या रशीपेक्षा तुटत नाहीत तर आहेत ना म्हणून जड असतील. पाण्याला पण याला झाडाला अडकवून येतो. आमच्या आईवडिलांची एक चांगली सवय आहे. कधी असा रिकामा टाइम भेटला कधी काम बीम नसला तर रानात जाऊन कुठं एखाद्या झाडाचा सुकी फांदबीन पडलेली असेल फाटी बिटी कधी चुलीला घेऊन येतात. गोयला म्हणून हे असा हा गोयला आहे. असे छोटेसे गोयले बांधायचे सुकी फाटी मग ती वर्षभर जाळायला होतात. त्यामुळे गॅसचा तामझाम पण वाचतो थोडेसे पैसे पण वाचतात आणि फाटी जी वाऱ्यामुळे किंवा अशा निसर्गात फांद्या पडतात ती फाटी कुसत पण नाही वापर पण होतो त्याचा. तर आपण याला अडकून ठेवू. राहू दे याला इथं झाडाला राहू दे नंतर नेऊ. वरतून आता 2 आणू परत. पाणी पिऊ जरा मस्त ताण लागली. हा मस्त पान घेऊ. पाणी प्यायची आयडिया. त्याला वॉशिंग धुवून घ्यायचं पानावनं कधी कधी छोटे साबी पण गेलेले असतात. पाणी काही सुविधा नसताना पहिली लोक एवढी 100 वर्ष जगायची. मजबूत एकदम डोळे मजबूत शरीर मजबूत. ते अशी रानातना फाटी बिटी खांद्यावनं डोक्यावनं फाटी वाशी बिशी अशी घेऊन यायची. त्यामुळे त्यांचे ह्या आडगडीच्या वाटे बिटेतनं चालून बिलून पाय खटाखट असायचे मजबूत. म्हातारे होईपर्यंत मजबूत एकदम. ज्या कामातनं आपलं शरीर निरोगी आणि मजबूत राहतो ना तो काम कुठला छोटा मोठा नसतो. तो भारी असतो पॉवरफुल असतो आणि हेल्थी असतो. इथं आपण टेकून ठेवूया. राहू दे. आपल्याच लोकांनी आपल्या कामांना कमी लेखून त्याची व्हॅल्यू आणि मूल्य कमी करून टाकले. जर आपली कामं चांगली नसती तर पहिली जी जुनी लोक होती ती एवढी मजबूत नसती राहिली. ती एवढी जर 100 वर्ष मजबूत राहत होती याचा अर्थ आपली कामं लय पॉवरफुल आहेत. कारण हा निसर्ग आहे हा काय साधीसुधी गोष्ट नाही आहे. हे सोनं आहे. हे जर जपलं ना तर आपण हजारो वर्ष आनंदाने सुखाने राहू शकतो. पाला राहू दे तिथं नेऊन ठेवून. त्यांची पानं जरा संध्याकाळी जरा वड्या करू ना.
घे. कुठं आहेत पण? काय काढ जरा, नाही तर काढू काय? कुठं आहेत ओके टाकवा हे? वाड्याची पानं कशी ओळखायची? दिसतात ती ही काळी काळी ना? काली काली गुलगुलीत तिची एवढे येल काली असते. पण ही छोटी आहे, त्यांची कशी करणार? करू. रानात काय काय येतो नाही, हम्म. तसं पान लगेच समजून येतो. तेव्हा ही पानं मग पांढरी आहेत, ही काळी आहेत. काली आहेत, काल्या एलीची वड्यांची. थोडस पाय, थोडासा काढू पालानी मग जाऊ. मग खाल्लेलं आता परत जाऊन मस्त आपल्या सोनी गायचा दही खायचा, शायचा मस्त एकदम अंगण्यात बसून. पप्पा फोन करत होते तुम्हाला, पाणी आणायला फोन करत होते. असू दे, आपण का आता जायचंच आहे, झालंय. फक्त एक ह्याला थोडीशी भर काढू एकाला, ते तो ओपील लागलेला आहे. तर चल बघून येऊ, चल. प्यायचा आहे तो, चल पिऊन येऊ. मस्त पाणी येतं. तर वरती पाणी नाही येतं, वरती पाणी नाही, सुकलंय. बघितलं कसं मस्त वरती डोंगराचा झिरपून पाणी येतोय, प्यायचं पाणी. आता मस्त इथं पाणी पिऊ. ते थोडा खड्डा केलाय मी पाणी प्यायला. आई पण पाणी प्यायला ते ये. मग चांगलं आहे पाणी. नाही नाही, पाणी चांगलं आहे. चऱ्याचं पाणी येतो, स्वच्छ होऊनच येतो. ये. ताण भागली बस झाली. लोकांना याच्यापेक्षा बेकार पाणी भेटतो. आलो थांब, मी पितो. चल तू, मी पिऊन आलो.